वळूयात एबीपी माझा आणि सी वोटरच्या ओपिनियन पोलकडे। बिहारचा ओपिनियन पोल। बिहारमध्ये यावर्षी पुन्हा एकदा एनडीएला मोठं यश मिळण्याची शक्यता दिसतेय। बिहारमध्ये भाजपला लोकसभेच्या 17 जागांवर यश मिळू शकतं असा अंदाज ओपिनियन पोलमध्ये व्यक्त होतोय। भाजपसोबत गेलेल्या नितीश कुमार यांच्या जेडीयूला आणि लोक जनशक्ती पक्षाला मिळून 15 जागा मिळण्याचा अंदाज आहे। काँग्रेस, लालू प्रसाद यादव यांचा राष्ट्रीय जनता दल आणि डाव्या पक्षांना बिहारमध्ये फारसं यश मिळताना दिसत नाहीये। बिहारच्या आकडेवारीवर एक नजर टाकूयात। 2024 मध्ये बिहारला 40 जागांसाठी लोकसभा निवडणूक बिहारमध्ये होईल। 2019चा विचार केला तर बिहारमध्ये भाजपनं 17 जागा जिंकल्या होत्या। तोच आकडा 24 मध्ये कायम राहताना दिसतोय। 2019 मध्ये जेडीयूनं, जनता दल युनायटेडनं 16 जागा जिंकल्या होत्या। त्यांची एक जागा कमी होताना दिसते। खरं तर एलजेपी सुद्धा आता जेडीयू सोबत आहे। 15 जागा 2024 मध्ये जिंकताना दिसते या दोन्ही पक्षांची आघाडी। एलजेपीला मात्र 2019 मध्ये स्वतंत्रपणे 6 जागा मिळाल्या होत्या। काँग्रेसला फारसं यश मिळालेलं नाहीये। बिहारमध्ये एकच जागा मिळाली होती 19ला, 24 मध्ये सुद्धा एकच जागा मिळू शकते। आरजेडीला 2019 मध्ये कोणतंही यश मिळालं नव्हतं, पण आरजेडी आणि डावे पक्ष सध्या एकत्र असतील बिहारच्या निवडणुकीमध्ये, त्यामुळे 2024 मध्ये त्यांचा आकडा 7 पर्यंत जाऊ शकतो। 2019च्या निकालामध्ये एनडीए या घटक पक्षांची, एनडीएच्या एकूण घटक पक्षांची मिळून 39 इतकी विजयी खासदारांची संख्या होती। ती संख्या आता 2024 मध्ये काहीशी कमी होण्याची शक्यता आहे, 32 होऊ शकते। तर यूपीएच्या जागांमध्ये मात्र वाढ होताना दिसते। यूपीएकडे एकच जागा होती 2019ला। इंडिया आघाडीकडे मात्र 2024ला बिहारमध्ये 8 जागा येऊ शकतात। आणि ओपिनियन पोलचे जे आकडे समोर येत आहेत त्यानुसार झारखंड राज्यामध्ये सुद्धा एनडीएचाच बोलबाला दिसतोय। झारखंडमध्ये भाजपला 11 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त होतोय। झारखंड मुक्ती मोर्चाला 1 जागा मिळू शकते, तर काँग्रेसचा सुपडा साफ होण्याची चिन्ह आहेत। झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन सध्या ईडीच्या कारवाईमुळे जेलमध्ये आहेत। त्याचा फटका त्यांच्या पक्षाला बसण्याची जोरदार शक्यता आहे। झारखंडमध्ये एकूण 14 जागा आहेत लोकसभेच्या। भाजपला 2019ला इथे 11 जागा मिळाल्या होत्या। 24ला सुद्धा भाजप आपली तीच संख्या कायम राखण्यामध्ये यशस्वी होऊ शकतं। एजेएसयूला 1 जागा मिळाली होती 19ला, 24ला सुद्धा ते आपली 1 जागा राखू शकतात। काँग्रेसला 1 जागा मिळाली होती 19ला, पण 24 मध्ये काँग्रेसला तीही जागा राखता येईल का नाही याबाबत साशंकता आहे। तर जेएमएम झारखंड मुक्ती मोर्चाला 1 जागा मिळाली होती 19ला, 24 मध्ये झारखंड मुक्ती मोर्चाची जागा वाढून 2 होऊ शकतात। त्यामुळे 2019च्या निकालानुसार एनडीएला 12 जागा मिळाल्या होत्या, ज्यामध्ये कोणताही फरक होताना दिसत नाहीये 24ला सुद्धा। आणि यूपीएच्या बाबतीतही परिस्थिती तीच आहे। यूपीएला 2 जागा मिळाल्या तर 19ला इंडिया आघाडीला, 24 मध्ये 2 जागा झारखंडमध्ये मिळू शकतात। राजकीय विश्लेषक अभय देशपांडे आता आपल्या सोबत आहेत या दोनही राज्यांवर सखोल विश्लेषण करण्यासाठी। अभय सर, बिहार आणि झारखंड गेल्या काही दिवसांमध्ये प्रचंड उलथापालथी झालेली ही 2 राज्य आहेत। एका राज्यामध्ये मुख्यमंत्र्यांना पायउतार होऊन जेलमध्ये जावं लागलं, सत्ता बदल झाला नाही पण मुख्यमंत्री बदलले। तर बिहारमध्ये मुख्यमंत्र्यांनीच 2 वेळा पलटी मारलेली आहे। या सगळ्याचा परिणाम या दोनही राज्यांमध्ये कसा होताना दिसतोय? सुरुवात बिहार पासून करूयात। निश्चितपणे या दोन्ही राज्यातली निवडणूक ही अतिशय इंटरेस्टिंग असणार आहे, कारण तिकडची राजकीय समीकरणं जी वेळोवेळी बदलतात ते आपण बघतोय। बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या म्हणजे त्यांना पलटू राम नाव असं पडलेलं आहे। त्याचं कारण आपण बघतोय की ते प्रत्येक निवडणुकीत आपला सहयोगी बदलतायत आणि त्याचे परिणाम तिथल्या राजकारणावर निश्चितपणे होत आहेत। पण एक निश्चित लक्षात घेतलं पाहिजे की 2014चा जर बेस पकडला आपण, ज्याला मोदी लाट असा ज्याचा उल्लेख करतो आपण, तो जर एक बेस पकडला तर साधारणतः भाजपाची तिथली जी मतं होती ती आणि जेडीयूची मतं एकत्र आली तर त्याचा निश्चितपणे भाजपाला फायदा झालेला आहे। म्हणजे 2014ला भाजपाने तिथे स्वबळावर 22 जागा जिंकल्या होत्या, एलजीपी आणि ते बरोबर होते अर्थात, पण त्यांनी 22 जागा जिंकल्या होत्या। परंतु नंतर नितीश कुमार यांच्यावर आघाडी करायची म्हणून त्यांनी फक्त 17 जागा घेतल्या। म्हणजे वाटाघाटीतच त्यांनी निवडून आलेल्या 5 जागा सोडल्या होत्या। त्याचं कारणही ते होतं, जसं त्यांनी महाराष्ट्रात युती केली शिवसेनेबरोबर, तशीच त्यांनी जेडीयू बरोबर ती बिहारमध्ये केली, कारण
की त्याच्या आधी झालेल्या 3 राज्यांच्या निवडणुकीमध्ये भाजपाला मोठा धक्का बसला होता. पुढच्या काळामध्ये नितीश कुमार गेल्यानंतर परत ती इक्वेशन त्यांनी आता जुळवून आणलेली आहे. परंतु आरजेडी आता एवढी कमकुवत राहिलेली नाही एवढं निश्चित, कारण आता तेजस्वी यादव यांचं नेतृत्व तेव्हा नवीन होतं. लालू प्रसाद यांच्यावर तुरुंगवारी, शिक्षा हे सगळ्या गोष्टींचं सावट होतं. पण आता आरजेडी बऱ्यापैकी तिथे उभी राहिलेली आहे आणि निश्चितपणे ही लढत जी आहे बिहार मधले ते अतिशय इंटरेस्टिंग असणार आहे. त्याच्यामुळे फक्त 2+2 हे 4च होईल असं नाही, तर ते 5ही होऊ शकतं आणि 3ही होऊ शकतं याची जाणीव तिथल्या पक्षाला असल्यामुळे निश्चितपणे तिथे सारख्या घडामोडी चालू आहे. झारखंडचं आपण आता बघितलं की झारखंड मुक्ती मोर्चाचा एक बहर ओसरल्यापासून तिथे निश्चितपणे सततची अस्थिरता राहते आणि आता मुख्यमंत्र्यांनाच अटक झाल्यानंतर तिथे एक नेतृत्व बदल झाला त्याचे परिणाम आणि त्याच्यानंतरचाच ओपिनियन पोलच्या एक्झॅक्ट डेट त्यांच्या अटकेनंतरच्या आहेत ते आधीच्या आहेत मला कल्पना नाही, परंतु त्याच्यानंतर लोकांमधलं काय भावना आहे मला वाटतं हे जसं जसं पुढचे पोल येत जातील त्याप्रमाणे आपल्याला स्पष्टता होत राहील आणि त्यानुसार निश्चितपणे आकडे काही बदललेले दिसले तर आश्चर्य वाटायला नको. येस. आणि सर तुम्ही राहाच आपल्यासोबत, कारण आता दिल्लीचे आकडे आपल्या समोर येत आहेत. राजधानी दिल्लीमध्ये याही वेळी पुन्हा एकदा भाजपला मोठं यश मिळताना दिसतंय. ओपिनियन पोलचे आकडे जर ध्यानात घेतले तर दिल्लीमध्ये असलेल्या 7ही जागा या भाजपच्या पारड्यात जाताना दिसत आहेत. भाजपनं दिल्लीमध्ये उमेदवारांची नावंही जाहीर केली आहेत. विद्यमान 6 खासदारांची तिकीटं भाजपनं कापली आहेत. फक्त मनोज तिवारी यांनाच यावेळी पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. दिल्लीमध्ये सध्या आम आदमी पक्षाचं सरकार आहे, मात्र तरीही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम आदमी पक्षाला एकाही जागेवर यश मिळताना दिसत नाहीये. काँग्रेसच्या पारड्यातही एकही जागा जाताना दिसत नाहीये. अभय सर, खरं तर आम आदमी पक्षाची सत्ता दिल्लीमध्ये आहे सतत दुसऱ्यांदा आलेली, आणि तरीही फार मोठं यश मिळताना दिसत नाही. आकडे हे सांगतायत की भाजपला 2019 मध्ये 7 जागा मिळाल्या होत्या, 2024 मध्ये त्याच जागा कायम राहू शकतात. काँग्रेस आणि आम आदमी पक्षाला इथे कोणतंही मोठं यश मिळताना दिसत नाहीये. एकाही जागेवर या दोन्ही पक्षांची सरशी होताना दिसत नाहीये. दिल्लीमधलं वोटिंग पॅटर्न जर आपण लक्षात घेतला तर विधानसभेला आप आणि लोकसभेला भाजप असा तिथल्या मतदारांचा अनेकदा कौल झाला आणि आपला सुद्धा मागच्या विधानसभा निवडणुकीत असेल किंवा त्याच्या आधीचे असेल अगदी घवघवीत यश दिल्लीकरांनी दिलेलं होतं आपला. तसंच यश त्यांनी लोकसभेत भाजपाला दिलं, परंतु त्यावेळेस तिरंगी लढत होती, कारण काँग्रेस आणि आप आणि भाजप अशी तिरंगी लढत व्हायची. काँग्रेसमुळे बऱ्याच प्रमाणात मत विभागणी होऊन त्याचा फायदा भाजपाला होत होता, परंतु आता ती आघाडी झालेली आहे आणि या आघाडीचा निश्चितपणे काही ना काहीतरी फायदा होईल. आता तो फायदा विजयापर्यंत होतो का तो मतांमधला फरक आहे तेवढा कमी करण्यापुरताच उपयोगी ठरतो हे तर आता येणाऱ्या निवडणुकीचं जसं प्रचाराची कशी रंगत घेते त्याप्रमाणे स्पष्ट होईल. परंतु निश्चितपणे हे 2 पक्षांचं एकत्र येणं तिथे निश्चितपणे आप आणि काँग्रेससाठी काही ना काहीतरी यश देऊ शकतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.